आज रसोईच्या गोडीमध्ये घरातल्या छोट्या मोठ्या सगळ्यांनाच आवडेल अशी ही खास रेसिपी। मेथीपासून फक्त भाजी आणि पराठे बनवले जातात, पण आज कमी वेळेमध्ये कमी साहित्यात आणि जास्त चवदार अशी मेथीचे वडे आज आपण बनवणार आहोत। तर चला तर मग आजचा सुगंधी आणि घरगुती स्वाद अनुभवूया। इथे आपल्याला 1 कप पोहे लागणार आहेत। हे पोहे आपल्याला 2 वेळा पाण्याने फक्त धुवून घ्यायचे आहेत। जसं आपण पोहे बनवण्यासाठी पोहे भिजवतो तसेच भिजवून घ्यायचे आहे। आता आपण ह्याला 2 मिनिटांसाठी असंच ठेवून देणार आहोत आणि ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेणार आहोत। जोपर्यंत आपले पोहे भिजतायत तोपर्यंत आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक घालायचे, धने, जिरं। आता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। पाणी न टाकता असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। इथे आपल्याला हिरवीगार मेथी लागणार आहे, तर मी हिला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला हिला कापून घ्यायची आहे। अशी बारीक मेथी आपल्याला कापून घ्यायची आहे। तुम्ही मेथी कापून सुद्धा घेऊ शकतात किंवा हाताने हिला तोडून सुद्धा घेऊ शकतात। इथे पोहे जे आहेत ते छान असे फुललेले आहेत। हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याला थोडंसं मॅश करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मेथी घालायची आहे, लांब लांब कापलेला कांदा, सफेद तीळ, लाल मिरची पावडर, हळद, आमचूर पावडर। आमचूर पावडर ऐवजी तुम्ही चाट मसाला सुद्धा घेऊ शकता। जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं तेल। पहिले ह्या सगळ्या वस्तू चांगल्या आपण मिक्स करून घ्यायच्या आहे। आता ह्याच्यामध्ये चण्याचं पीठ घालायचं आहे, तर मी ह्याच्यातलं अर्ध चण्याचं पीठ आता घालते आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये गरज लागेल तेवढंच आपल्याला चण्याचं पीठ ॲड करायचं आहे। सगळ्यात शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आता उरलेलं जे चण्याचं पीठ होतं ते थोडं थोडं घालून ह्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। ह्याच्यामध्ये गरज लागली तरच इथ्यात 2 ते 3 चमचे एवढंच पाणी घालून याचा एक घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। ह्याच्यात थोडंसं तेल टाकून हे परत चांगलं मळून घ्यायचं आहे। याचा एकदम सॉफ्ट गोळा तयार नाही होणार, असाच गोळा तयार होईल याचा। आता आपल्याला ह्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत। थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि ह्याचे वडे बनवून घ्यायचे। हे बघा, सगळे पिठाचे आपण आता असे वडे बनवून घेणार आहोत। तुम्हाला लहान मोठे जसे बनवायचे असतील तसे तुम्ही हे बनवून घ्या। इथे आपले सगळे वडे बनवून तयार झालेले आहेत। तर आपल्याला यांना डीप फ्राय करायचं नाही आहे, आपण यांना शॅलो फ्राय करून घेणार आहोत। इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक वडे सोडायचे आहेत। आता हे वडे आपल्याला मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे आतून सुद्धा शिजले जातील। आता याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण याला शिजवून घेणार आहोत। असा कलर येईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे आपले वडे तळून तयार झालेले आहेत। आता आपण यांना एका डिशमध्ये काढून घेऊया। मस्त असे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे मेथीचे वडे बनवून तयार झालेले आहेत। तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।